नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे LICची महिलांना या ठिकाणी मोठी योजना आहे. महिलांना या ठिकाणी LIC विमा सखी नावाची योजना आहे LICकडून. तर महिन्याला महिलांना ₹7,000 या ठिकाणी मिळणार आहे आणि 10वी पास महिलांसाठी घरबसल्या ही संधी आहे या ठिकाणी. ठीक आहे. आता या ठिकाणी कशा प्रकारचं हे आहे, त्याचबरोबर तुम्हाला पगार तर मिळणारच आहे, परंतु पगार सोडून तुम्हाला या ठिकाणी LICकडून पहिल्या वर्षी 60,000 मिळणार आहे. दुसऱ्या वर्षी या ठिकाणी हा आकडा जास्त आहे, 8,000, 10,000 असे या ठिकाणी बोनससुद्धा मिळणार आहे. तर नोकरी काय आहे काय नाही आपण सगळ्या गोष्टी बघूया. मित्रांनो, चित्रात दाखवल्याप्रमाणे या ठिकाणी तुम्ही बघू शकता कशा प्रकारे तुमचं काम आहे मी सांगणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. सगळ्यात पहिले तुम्हाला हे सांगतो, तुम्ही सरकारी योजनांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या किंवा सरकार तुमच्यावर जेवढ्या योजना राबवते तुम्हाला माहिती झाल्या पाहिजे त्या गोष्टी, म्हणून तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करून ठेवा, जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे, योजना पण तुम्हाला माहीत झाल्या पाहिजे. ठीक आहे, ते सबस्क्राईब करून ठेवा. काय काय अडचण असली ना कमेंटसुद्धा करून तुम्ही या ठिकाणी विचारू शकता. ओके, चला तर तुम्ही आता व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा. तर हे बघा, फोटोत दाखवल्याप्रमाणे जी महिला आहे त्याप्रकारे तुमची जॉब असणार आहे. विमा सखी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अंतर्गत तुम्हाला या ठिकाणी जे LIC आहे, आता माणसांपेक्षा जे महिला असतात हे विक्रीचं काम या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे करतात आणि महिलांजवळून बाजारामध्ये किंवा समाजामध्ये सुद्धा विक्री लोक या ठिकाणी खूप वस्तू घेतात माणसाच्या तुलनेमध्ये. माणसाजवळून सुद्धा कोणी एखादी वस्तू घेणार नाही, परंतु महिलांनी जर भाजी विकली तर खूप मोठ्या प्रमाणात भाजीची विक्री होऊन जाते. अशा प्रकारचं समाज आपण बघू शकतो. तर या ठिकाणी जे LICचं जे काम आहे, या घराघरात जाऊन लोकांमध्ये जाऊन बायामध्ये जाऊन या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी LICची जी माहिती सांगायची आहे. तुमच्याकडून जेवढ्या लोकांनी घेतलं या ठिकाणी LICचं, तेवढं तुम्हाला या ठिकाणी त्याचं जे कमिशन आहे ते कमिशन मिळणार आहे. आणि तुम्ही असं समजू नका की या ठिकाणी तुमच्याजवळून कोणी घेणार नाही किंवा तुम्हाला या ठिकाणी काही फायदा होणार नाही, कमिशन भेटणार नाही. तुमचं LICचं जे महत्त्वाचं घटक म्हणजे महत्त्वाचं जे फाईल आहे, जे LICची सुविधा कोणी घेणार नाही व तुम्हाला कमिशन भेटणार, असा विचार करू नका. तुम्ही महिला आहे आणि महिलांचं आकर्षण समाजात खूप जास्त आहे. तुम्ही जर या ठिकाणी LICसाठी काम केलं, समाजात गेले, तर जास्तीत जास्त महिला तुमच्याजवळून LICचे जे विमा आहे तो घेतील आणि तुमचं कमिशन तुम्हाला भेटेल. आणि बेरोजगार राहिल्यापेक्षा जर तुम्ही हा व्यवसाय केला, ही जर जॉब केली LICची, जर तुम्ही बेरोजगार महिला असाल, तुम्हाला नोकरीची गरज असेल व तुम्हाला चांगली नोकरी पाहिजे असेल, जेणेकरून भांडे कुंडे असे घासायचं काम नसेल, तर नक्कीच तुम्ही हे करून बघा. मस्त पायी जायचं, पायी चालत चालत जायचं व या ठिकाणी लोकांना विम्याबद्दल माहिती सांगायची. जेवढे लोक विमे घेतील तेवढे जास्तीत जास्त तुम्ही जिथपर्यंत चालू शकता तिथपर्यंत विम्याची माहिती सांगायची. जेवढे जास्त लोक तुम्ही जोडाल तेवढा जास्त तुम्हाला डबल टिबल चौबल या ठिकाणी नफा या ठिकाणी भेटणार आहे. एवढं असून तसून LIC काढून तुम्हाला या ठिकाणी वर्षानुवर्ष या ठिकाणी वेगळे जे स्कीम आहे, म्हणजे पैसे आहेत ते वेगळे पैसे तुम्हाला एक सरप्राईज म्हणून मिळणार आहे. ओके, तर अशा प्रकारची ही योजना होती. योजनेचं नाव काय आहे? LIC विमा सखी योजना. तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे, जेणेकरून जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ होईल. आणि परत मी एक वेळा सांगतो, अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या ज्या योजना असतात याच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लोकसेवा योजना केंद्राला, आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करून घ्या. आणि याच्या संदर्भात माहिती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे या योजनेसंदर्भात. ठीक आहे, आणि तुमची अडचण असल्यामुळे कमेंटच्या मनातून विचारा. ओके, आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन सरकारी योजनेसह. आणि हा व्हिडिओ तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये जेवढ्या महिला असतील, बहिणी असतील, मैत्रिणी असतील, जे कोणी असतील, त्यांना हा शेअर झाला पाहिजे. जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना माहिती या ठिकाणी भेटली पाहिजे. कारण बऱ्याचशा समाजामध्ये गोरगरीब महिला आहेत, त्यांना कामाची अत्यंत आवश्यकता आहे. तर ही योजना नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचा, LIC विमा सखीनं. ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटू पुढच्या व्हिडिओ.